सर्व नागरिकांचं, वृक्षमित्र टीमचं, विद्यार्थी मित्रांचं, महिलांचं आणि स्टेजवरील मान्यवरांचं मी या ठिकाणी स्वागत करीत आहे. प्रत्येक वर्षी आपण हा दिवस आनंदाने साजरा करतो. 26 जानेवारी 1950 या दिवशी आपलं संविधान खऱ्या अर्थाने या देशामध्ये चालू झालं. 26 जानेवारी म्हणजे लोकशाहीचा उत्सव. 26 जानेवारी म्हणजे न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल तत्व जोपासण्याचा उत्सव. 26 जानेवारी म्हणजे क्रांतिकारकांनी दिलेल्या बलिदानाचा आणि त्यांनी केलेल्या त्यागांचा सन्मान करण्याचा उत्सव. 26 जानेवारी म्हणजे मानवी मनातील तिरंग्याला सलाम करण्याचा उत्सव. 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाचा उत्सव. आज आपण हा दिवस अत्यंत आनंदाने साजरा करीत आहोत. हा देश खऱ्या अर्थानं आज प्रगती करत आहे. आपल्या संविधानाचं पहिलं वाक्य आहे, आम्ही भारतीय लोक. या ठिकाणी आम्ही हा शब्द फार महत्वाचा आहे, कारण भारत हा देश अनेक राज्यात विखुरलेला आहे. या देशात अनेक भाषा आहेत, प्रांत आहेत, अनेक पोशाख आहेत, अनेक वेशभूषा आहेत, तरी सुद्धा हा देश एक आहे. आणि यासाठी आम्ही हा शब्द फार महत्वाचा आहे, कारण तो देश एक संघ ठेवतो. आणि यासाठी या घटनेचा आम्ही हा शब्द इम्पॉर्टंट आहे. इंग्रज अधिकारी किंवा या देशाचे इंग्लंडच्या पंतप्रधान जस्टिन चर्चिल एका ठिकाणी म्हटले होते की भारत हा एक भूभाग आहे. भारतात जेवढे साम्य युरोपच्या 2 राष्ट्रांमध्ये आहे तेवढे साम्य भारतातील 2 राज्यांमध्ये देखील नाहीये. आणि त्यामुळे भारत हा कधी एकत्र राहू शकत नाहीये. डेमोक्रेसी मधील डी हा शब्द देखील भारताला माहिती नाहीये. त्यामुळे त्या देशाला स्वातंत्र्य देणं योग्य नाही असे उद्गार स्वातंत्र्यापूर्वी चर्चिल यांनी काढले होते. पण आज हा देश एकत्र आहे. आज इंग्लंड मधले काही भाग वेगळे झालेले आहेत, पण भारत एक आहे, कारण त्याच्या मागे भारताचं संविधान आहे आणि हा संविधानामुळेच भारत देश एक आहे. या ठिकाणी भारत हा एक भूभाग आहे असं म्हटलं होतं चर्चिलनी. अटल बिहारी वाजपेयी एका ठिकाणी म्हणतात, भारत एक कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है. ये वंदन की धरती है, यह अभिनंदन की धरती है. या के नदी नदी में माँ गंगा बसती है और या के कंकड़ कंकड़ में भगवान शिव बसते हैं. या के कंकड़ कंकड़ में भगवान शिव बसते हैं. हम जिएंगे भी इस देश के लिए और मरेंगे भी इस देश के लिए. हमारे मरने के बाद हमारी अस्थियां गंगा जल में बहाई जाएगी और उस अस्थियों को कोई कान लगा के भी सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की जय. आणि या दृष्टीनं भारत माता हा शब्द इम्पॉर्टंट आहे. आणि आपल्याला या भारताच्या संविधानासाठी अनेक आपल्याला प्रयत्न करायचे आहे. उत्तम संविधान हा उत्तम देश घडवतं. त्यामुळे त्याचप्रमाणे उत्तम मूलतत्व हे उत्तम देश घडवतात, उत्तम जीवन घडवतात. आणि ही मूलतत्व आपल्याला दिली आहेत ती प्रभू श्रीरामांनी. परवा आपण 22 जानेवारीला या देशामध्ये दिवाळी साजरी केली. खऱ्या अर्थाने ही दिवाळी फार महत्वाची आहे. आपण श्रीरामाचं मंदिर अयोध्या या ठिकाणी उभारलं. रामनामाच्या जपनामानं वाल्याचा वाल्मिकी झाला, पण राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेनं खऱ्या अर्थानं अयोध्यात राम परत आला. आणि हा उत्सव आम्हाला महत्वाचा आहे. 22 जानेवारी या दिवशी अयोध्येमध्ये अनेक महिला जमा झालेल्या होत्या आणि हातामध्ये चप्पल घेऊन फिरत होत्या. एका पत्रकाराने विचारलं की तुम्ही असं का करतात, तुम्ही चप्पल न घालता या अयोध्या नगरीत का फिरतात. त्यावेळी काही महिला त्यांना म्हणाल्या की अयोध्या या ठिकाणी प्रभू श्रीरामांचा जन्म झालेला आहे. लहानाचे मोठे प्रभू श्रीरामचंद्र याच भूमीत झालेले आहेत. त्यांच्या या भूमीमध्ये अनेक ठिकाणी ते खेळलेले आहेत, बागडलेले आहेत. त्यांचा पदस्पर्श या भूमीला झालेला आहे. आणि रामाच्या पदस्पर्शानं येथील अहिल्याचा उद्धार झाला. त्याचप्रमाणे असं आम्ही फिरलो तर आमचाही उद्धार होईल. हे शब्द अत्यंत महत्वाचे आहेत, कुठेतरी मनाला सुखावा देणारे आहेत. आणि त्यासाठी हे महत्व अत्यंत महत्वाचे आहे. कदाचित या गोष्टीमुळे त्यांचा उद्धार होणार नाही, पण हे महत्वाचं आहे की प्रभू श्रीरामानं दिलेले जे मूल तत्व आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता, हे दिलेले अधिकार आहेत. या सर्वांचं आपलं सर्व तत्व आपल्या जीवनात वापरून आपण आपलं जीवन आदर्श बनवू शकतो. आणि त्यासाठी हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. प्रभू आज देखील संविधानामध्ये फंडामेंटल राईट्स म्हणून एक चॅप्टर आहे आणि फंडामेंटल राईट्स मध्ये प्रभू श्रीरामाचा फोटो आहे.
म्हणजे मूलभूत तत्व कशी या देशाची असावी यासाठी ते फंडामेंटल चॅप्टर आहे आणि त्या चॅप्टरवर श्रीराम आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत. आज त्या मूलभूत तत्वामध्ये शिक्षण हे एक महत्वाचा चॅप्टर आहे आणि मूलभूत शिक्षण या देशातल्या प्रत्येक नागरिकाला मिळालं पाहिजे असं त्यात सांगितलेलं आहे. पण आज कुठेतरी महाराष्ट्रात हे शिक्षण आपल्याला दिसत नाहीये. महाराष्ट्र सरकारने एक GR पास केलेला आहे आणि त्यांनी असं सांगितलंय की ज्या शाळेची वर्गसंख्या कमी आहे ते वर्ग बंद करण्यात यावेत. आज हजारो शाळा महाराष्ट्रातून बंद करण्यात आलेल्या आहेत. कुठेतरी हे आपल्याला चुकल्यासारखं वाटतं, कारण शिक्षण या प्रत्येक माणसाचा मूलभूत अधिकार आहे आणि तो प्रत्येकाला मिळाला पाहिजे. आज आपण वेगवेगळ्या योजनेखाली फुकट जेवण देतो, फुकट काही वाटप करत असतो, पण हेच जर पैसे आपण मूलभूत शिक्षणासाठी वापरलं तर येणाऱ्या पिढीला कुणाकडे हात पसरायची गरज लागणार नाही आणि देश सक्षम होईल. आणि यासाठी आपल्याला या गोष्टीचा अत्यंत महत्वाची आहे. आणि आज आपला देश अत्यंत प्रगती करत आहे, तरी सुद्धा शिक्षणापासून अनेक लोक वंचित आहेत आणि या लोकांना शिक्षण देणं गरजेचं आहे. आणि याचमुळं आज मराठा आरक्षणासाठी सारखे मोर्चे या देशामध्ये, या राज्यामध्ये निघत आहेत. मराठा मुलांना शिक्षण मिळत नाही यासाठी मनोज जरांगे पाटील सारखा माणूस एक नेतृत्व मुंबईच्या दिशेने कूच करत आहे आणि त्यासाठी करोडो लोक आज जमा होत आहेत आणि त्यांना सपोर्ट करत आहेत आणि ही गरज आहे. आज बाळासाहेब ठाकरे एका ठिकाणी म्हटले होते की प्रत्येक समाजाला पोट असतं पण प्रत्येक पोटाला जात नसते. कुठेतरी ही वेदना आपल्याला समजली पाहिजे आणि ह्या लोकांना हे आरक्षण मिळालं पाहिजे असं आम्हाला वाटतं. आज जसा महाराष्ट्र राज्य प्रगत करत आहे तसं देश ही प्रगती करत आहे, पण तरी सुद्धा काही उणिवा आम्हाला या ठिकाणी भासत आहेत. जेव्हा प्रभू रामचंद्रांची सीता मातेला पळवलं गेलं आणि श्रीलंकेमध्ये ठेवण्यात आलं त्यावेळी वानर सेना समुद्र किनारी बसली होती आणि त्यांना समुद्राच्या पलीकडे जायचं होतं, पण समुद्राच्या पलीकडं कोण जायचं यासाठी सगळ्या डिस्कशन चालू होतं. तेव्हा प्रत्येक जण म्हणत होता की मी काही अंतरापर्यंत जाऊ शकतो, याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. तेव्हा जामवंतांनी सांगितलं हनुमानाला की तुमच्यात ती ताकद आहे आणि तुम्ही श्रीलंकेत जाऊ शकता. आणि ते उद्गार ऐकून श्री हनुमान लंकेला गेले आणि सीता मातेला शोधलं. त्याचप्रमाणे भारत हा देश कित्येक वर्ष मुघलांच्या अधिकाराखाली राहिला, नंतर ब्रिटिशांच्या अधिकाराखाली राहिला आणि त्यामुळे या गुलाम झालेल्या देशाला आपण काही करू शकतो असं कुठं वाटतच नाही. त्यामुळं आज देश प्रगती करताना आपल्याला अनेक प्रॉब्लेम येत आहेत. एका ठिकाणी APJ अब्दुल कलाम एक गोष्ट सांगत होते. ते म्हणाले की मी जेव्हा राष्ट्रपती झालो होतो तेव्हा मी एका कार्यालयामध्ये बसलो आणि माझ्या कार्यालयामध्ये मागच्या साईडला मी माझ्या जगाचा नकाशा लावला. त्यावेळी मला भेटायला भारतातून अनेक लोक यायची आणि प्रत्येकाला मी सांगायचो हा जगाचा नकाशा आहे, खूप सुंदर आहे. आणि ते विचारायचं हा नकाशा कोणता आहे. आम्ही सांगायचो की आम्हाला जर्मनीने हा दिलेला नकाशा आहे. आणि त्यानंतर आम्ही प्रत्येकाला त्या नकाशा जवळ घेऊन जायचो. त्या नकाशाखाली एक वाक्य लिहिलेलं होतं की भारतातील इस्रो सारख्या संस्थेने आम्हाला हे सुंदर चित्र दिलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. कुठेतरी ही शक्ती आपण विसरत चाललो आहे आणि या शक्तीसाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आज भारत खऱ्या अर्थाने प्रगती करत आहे असं आम्हाला असं वाटतं आणि भारत त्या दृष्टीने निघालेला आहे. आज कॅनडा सारख्या देशाने जेव्हा म्हटलं की आमच्या इथल्या शिकाची हत्या भारत देशाने केलेली आहे, तेव्हा कॅनडा सारख्या देशालाही भारतानं धडा शिकवला. जेव्हा रशिया युक्रेन यासारखे युद्ध होतात आणि भारतीय लोकांना लेण्यासाठी बस येते आणि त्या बसेवर तिरंगा असतो, तेव्हा युक्रेन आणि रशियासारखी युद्ध देखील थांबवले जातात. ही आज भारताची ताकद आहे. कतार सारख्या देशामध्ये नऊ जे अधिकारी होते त्यांना सैन्याच्या अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती. कारण काय तर इस्रायल सारख्या देशाला त्यांनी काही माहिती पुरवलेली आहे. पण भारत सरकारने जेव्हा हस्तक्षेप केला तेव्हा ती शिक्षा रद्द करण्यात आली. आज देखील मालदीव सारखा देश भारताला अपशब्द वापरत आहे आणि त्या अपशब्दाचं उत्तर भारताने रोखठोकपणे दिलेलं आहे. ही उगवत्या भारताची ताकद आहे आणि ही ताकद आपल्याला कुठंतरी समजली पाहिजे. तरी सुद्धा आपल्या देशाची इकॉनॉमी 3 ट्रिलियन आहे आणि 3 ट्रिलियनची इकॉनॉमी आपल्याला 5 ट्रिलियनची करायची आहे. यासाठी आपला देश प्रयत्न करीत आहे. गरज आहे ती प्रचंड मानसिकताची, देशासाठी प्रयत्न करण्याची. मी या देशाचा देश माझा ही आशा जोपासण्याची. आपण सर्व या देशासाठी नक्की प्रयत्न कराल अशी आशा बाळगून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.